आता बाप्पाच्या भक्तांसाठी राज्य सरकारने दिलेल्या आनंदाच्या बातमीवर एक नजर टाकूयात। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे। गणेशोत्सवाचं महत्त्व आणि ओळख संपूर्ण जगाला व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी आणि गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जाऊन आपल्या परंपरा आणि रीतिरिवाजांचं संवर्धन करत पर्यटनातही भर पडावी, हाच सरकारचा उद्देश आहे। दहीहंडी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर यंदा राज्यातील 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। नुकतीच क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी विधानसभेत याची घोषणा केली आहे। दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग चांगलाच वाढलाय। तसंच या खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांमधील तीव्र स्पर्धांमुळे धोकाही तेवढाच वाढलाय। त्यासाठी मागील 2 वर्षांपासून 75,000 गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे 12 किल्ले आता जागतिक पातळीवर गौरवले गेले आहेत। युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे। भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळ आहेत। आता 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे किल्ले महाराष्ट्रातील 7वे जागतिक वारसा स्थळ ठरतील। रायगड, त्याचबरोबर राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी। गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी आता AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। मत्स्य व्यवसाय आणि शेती संदर्भात नुकतेच विविध निर्णय घेण्यात आले आहेत। मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातल्या तलावातील मासेमारी संदर्भात पुण्यात एक बैठक पार पडली। AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार आहे। गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसायाला बळकटी देण्यासाठी AI प्रणालीच्या माध्यमातून तलावातील मासळीचं उत्पादन, तलावात साचलेला गाळ आणि इतर बाबींचं डिजिटल विश्लेषण केलं जात आहे। तलाव भाडेपट्ट्यांबाबतही पारदर्शकता बाळगली जाणार आहे। सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढींचं हे दुहेरी धोरण राबवलं जात आहे। तसंच सागरी सुरक्षेसाठी ड्रोन आणि गस्ती नौकांच्या माध्यमातून अवैध मासेमारी आणि अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवलं जात आहे। आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामं पूर्ण करा असे थेट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक नुकतीच पार पडली। फडणवीसांनी आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। ऑनलाईन गेमिंगसाठी कायदा करणार आणि राज्य सरकारकडून त्याबाबत केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ऑनलाईन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही। ऑनलाईन लॉटरी आणि गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहे। त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितलं। याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं। त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो। वेव्स परिषद केवळ एक इव्हेंट न राहता एक व्यापक चळवळ ठरली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार 18 जुलै रोजी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेव्स 2025 परिषदेचा निष्कर्ष अहवाल प्रकाशित करण्यात आला। राज्य सरकारकडून 150 कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीच्या पुढील टप्प्याला चांगली चालना मिळणार आहे। IICT हे सुरू करण्यात येईल आणि या IICT करता महाराष्ट्र सरकारने फिल्म सिटी मध्ये गोरेगावमध्ये एक जागा दिलेली आहे। त्याकरता भारत सरकारने 400 कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत। अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची बिल्डिंग ही त्या ठिकाणी तयार होते आहे। लगेच IICT सुरू करण्याकरता या ठिकाणी एक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे आणि आजपासून त्याचे ऍडमिशन्स देखील ओपन झालेले आहेत। तर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात एवढंच।